आरोपी गोपाल बदनेला आज पोलिसांनी हजर केलं होतं आणि तपासासाठी त्यांनी पोलीस कोठडीची मागणी केली। आम्ही त्या पोलीस कोठडीच्या मागणीला बचाव पक्षातर्फे आरोपीच्या वतीने विरोध केला। या केसमधलं जर बघितलं तर नवीन कायद्यातील तरतुदीनुसार BNS नुसार 106, 108 आणि 64(2) नुसार त्याच्यावर आरोप ठेवण्यात आलेले आहेत आणि या केसमध्ये आरोपी गोपाल बदनेचा कुठलाही सहभाग नाही, त्याला खोट्या केसमध्ये गुंतवलेले आहे। आपण केस जर बघितली, या केसमध्ये जे आरोप आहेत ते ती जी पीडित महिला आहे, पीडित डॉक्टर आहेत त्या, आणि त्यांचं शिक्षण MBBS पर्यंत झालेलं होतं आणि ते फलटणमध्ये आरोपी नंबर 2 प्रशांत बनकर याच्याकडे भाड्याने राहत होत्या आणि या केसमधला सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तिचं स्वतःचं घर असताना फलटणमध्ये ती हॉटेलमध्ये रूम घेऊन भाड्याने राहते आणि फिर्यादीमध्ये सुद्धा आणि तिने हातावर लिहिलेल्या हस्ताक्षरामध्ये सुद्धा ते हस्ताक्षर तिचं आहे नाही, ही न्यायप्रविष्ट बाब आहे। हस्ताक्षर तज्ज्ञाकडून रिपोर्ट आल्यावर किंवा तपासामध्ये त्याची सत्यता पडताळली जाईल, परंतु स्वतःचं घर आहे आणि असं असताना ती पीडित डॉक्टर महिला रात्री 1 वाजता हॉटेलमध्ये जाऊन रूम घेऊन राहते। याचा अर्थ तिला त्या ठिकाणी काहीतरी त्रास झाला, तिला राहणं अशक्य झालं आणि तिने केलेल्या आरोपामध्ये गेली 4 महिने सह आरोपी तिला त्रास दिसतोय असा तिचा आरोप आहे। मला त्या आरोपाबद्दल या स्टेजला, कारण आरोपीकडून घेतलेल्या माहितीवरूनच मी जे काय ते आपल्यासमोर बोलतोय। मी या आत्ताच्या घडीला त्याच्या सत्यतेबद्दल मी काही कमेंट करत नाही, परंतु जर बघितलं याच्या विरुद्ध जर आरोप केलेला, या गोपाल बदनेंविरुद्ध पोलीस अधिकारी असल्यामुळं थोडासा मीडियामध्ये हा प्रश्न उचललेला आहे, मीडिया ट्रायल पण चालू आहे, परंतु सत्य तपासामध्ये येईल, तपासामध्ये कळेल। कारण तिने जे आरोप केलेत बलात्काराचे त्याही आरोपांचं आम्ही खंडन केलेलं आहे। कारण जर एखाद्या स्त्रीवरती जर बलात्काराचा आरोप केलेला असेल तर ती स्त्री बलात्कार कुठे झाला, किती वाजता झाला, कुठल्या ठिकाणी झाला, किती तारखेला झाला, या गोष्टींच्या तारखा ती लिहून ठेवेल। पण आणि या गुन्ह्यामध्ये ही फिर्यादीमध्ये किंवा सरकार पक्षाने केलेल्या आरोपाची एक ही बाब आहे। दुसरी जी बाजू आहे या गुन्ह्याची, कारण या केसमध्ये आपण जर बघितलं तर पोलीस अधिकारी तिला अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करत असताना तिला फिट करून त्या असं काही आरोप केलेले आहेत त्यांनी किंवा नातेवाईकांनी केलेले, तर त्या आरोपाच्या बाबतीमध्ये ह्या ज्या डॉक्टर होत्या त्यांना नाईट ड्युटी असायची आणि त्या नाईट ड्युटीवरती असताना पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपीची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करणं, त्यासाठी त्यांना घेऊन जाणं हा पोलिसांच्या कर्तव्याचा भाग आहे। त्यांनी काय दुसरं चुकीचं गैर केलंय असं मला नाही वाटत। आता यांना ते करायचं होतं ह्या सगळ्या गोष्टी अनुत्तरित आहे, परंतु तरी सुद्धा या पोलीस अधिकाऱ्यांनी त्या आरोपीची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी वेळेवर करत नाहीत किंवा करायचे टाळाटाळ करतात आणि तपास करत असताना ते त्यांचं जे कर्तव्य आहे ते बजावत नाहीत। याबद्दल त्या पीडित डॉक्टर महिलेविरुद्ध जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे तक्रार अर्ज केली आहे आणि त्याची ती इन्क्वायरी चालू आहे आणि त्या इन्क्वायरीमध्ये सुद्धा त्यांचा जबाब घेतला आणि त्यांनी देखील पोलीस अधिकारी त्यांच्यावर दबाव आणतात वगैरे वगैरे। आता शेवटी आरोप केल्यावर प्रत्यारोप होणार, त्यांनी सुद्धा त्या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार केली आणि त्या तक्रारी केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये या आरोपी गोपाल बदनेंचं सुद्धा नाव आहे। मग इतके वर्ष किंवा इतके काय 4-5 महिने हा विषय चालू आहे, या 4-5 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी या आरोपीने तिला लैंगिक अत्याचार केले का इतर काय तिला त्रास दिला याबाबत कुठेही तक्रार केलेली नाही आणि जे आरोप आम्ही न्यायालयासमोर ठासून हा मुद्दा मांडलेला आहे की बलात्काराचा जो आरोप आहे तो खोटा केलेला आहे आणि आत्महत्यास प्रवृत्त केलं त्या महिलेला, याबाबत कुठलाही आरोपीचा सहभाग दिसत नाही।